ठीक आहे. तर काल आपण काय पाहिलं होतं, कन्फर्मेशनल आयसोमेरिझम्स आपण पाहत होतो बरोबर. रेग्युलर स्ट्रक्चरसाठी आपण पाहिलं होतं बरोबर, स्टेट चेन स्ट्रक्चरसाठी वगैरे. सायक्लिक स्ट्रक्चरसाठी मात्र आपल्याला पाहिजे, जो की पॉईंट मी तुम्हाला सांगेल नंतर. ज्या नोट्स आता माझ्याकडे नाही आहेत, तुम्हाला नक्की काय काय पॉईंट्स लिहून द्यायचे, जे महत्वाचे आहेत काय महत्वाचे नाहीत ते सॉर्ट केलेलं नाही मी. ते झालं, 1-2 दिवस द्या मला किंवा उद्याच, ठीक आहे, तुम्हाला ते शिकवतो. आता पुढचा पॉईंट आपण शिकतोय कोणता, बोला. टाइप्स ऑफ इलेक्ट्रॉनिक डिस्प्लेसमेंट इफेक्ट. इलेक्ट्रॉनिक डिस्प्लेसमेंट इफेक्ट. आता मला एक सांगा, व्हिडिओ तुम्ही पाहताय का घरी जाऊन? नक्की का? बरं, व्हिडिओ मध्ये काय अडचण, काय चेंज करायचंय? हा, मला बदलायचंय असं काय असं तर सांगा, तसं काय नाही. ठीक आहे, चालतंय, मग काय हरकत नाही. तर मग मला अक्षर वगैरे बारीक आहे काय वगैरे वगैरे असं त्यासाठी विचारतो. स्पीड लय होती मला सर, आम्ही 2x ला पाहतोय. ठीक आहे, वेगवेगळे काय, हा ब्लॅक पेन वापरू, ठीक आहे, चालतंय ना. ठीक आहे, आता टाइप्स ऑफ इलेक्ट्रॉनिक डिस्प्लेसमेंट येते. आता नावात दिसते काय बरं, डिस्प्लेसमेंट म्हणजे काय? कुठेतरी मूव्ह होणारे. इफेक्ट, मूव्ह झाल्यावरती होणारा इफेक्ट. कोण मूव्ह होते? इलेक्ट्रॉनिक म्हणजे इलेक्ट्रॉनची मुवमेंट. म्हणजे मुवमेंट कोणाची होणार आहे? मुवमेंट कोणाची होणार आहे? इलेक्ट्रॉनच्या मुवमेंटमुळे जो काही इफेक्ट येतो त्याला काय म्हणतो आपण? त्याला काय म्हणतो आपण? इलेक्ट्रॉनिक डिस्प्लेसमेंट इफेक्ट. समजतंय, कळलंय का? झालं एवढंच, ठीक आहे. मग इलेक्ट्रॉनिक डिस्प्लेसमेंट इफेक्ट हे 3 टाईपचे असतात. किती टाईपचे असतात? 3 टाईपचे असतात. 3 टाईपचे. कोणते कोणते सर? पहिला असतो इंडक्टिव्ह इफेक्ट. पहिला काय असतो? काय असतो पहिला? त्यानंतर असतो आपल्याकडे रेझोनन्स इफेक्ट. कोणता असतो? कोणता इफेक्ट? हे पाहिलं होतं का आपण? असं रेझोनन्स थोडंसं काहीतरी वरच्यावर असं थोडंसं पाहिलं होतं ना, असं चालता 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 बोलता पाहिलं होतं रेझोनन्स इफेक्ट आपण बरोबर. आणि तिसरा असतो आपल्याकडे हायपर कॉन्ज्युगेशन. हायपर कॉन्ज्युगेशन. पहिला कोणता असतो तुमच्याकडे? इंडक्टिव्ह इफेक्ट. दुसरा कोणता असतो तुमच्याकडे? आणि तिसरा कोणता असतो तुमच्याकडे? हे 2 आपण उद्या पाहणार आहात. आज आपला पॉईंट आहे इंडक्टिव्ह इफेक्ट. काय पाहिजे आपल्याला? एकच तर पाहिजे आहे का नाही? छोटं आहे, लय मोठं नाही, ठीक आहे. 1.5-2 तास लागतील, ठीक आहे. इंडक्टिव्ह इफेक्ट काय पाहिजे आपल्याला? इंडक्टिव्ह इफेक्ट काय पाहिजे आपल्याला? इंडक्टिव्ह. काय असतं इंडक्टिव्ह इफेक्ट? इंडक्टिव्ह, इंड्यूस होणे, त्याच्या रिलेटेड आहे थोडासा वर. इंड्यूस होणे म्हणजे काय? चालू होणे किंवा एक काहीतरी दुसऱ्या गोष्टीमध्ये चालू होणे, दॅट इज इंड्यूस होणे किंवा सुरू होणे, त्याला काय म्हणतो आपण? इंड्यूस होणे, ठीक आहे. मग त्याच सिमिलर थोडासा काय आपला इंडक्टिव्ह इफेक्ट आहे. काय त्याच्या सिमिलर आपला इंडक्टिव्ह इफेक्ट आहे. आता पहा इंडक्टिव्ह इफेक्ट. इंडक्टिव्ह इफेक्ट शिकण्यासाठी पहिली टर्म आपल्याला माहिती पाहिजे, इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी. काय माहिती पाहिजे आपल्याला? काय असतं बरं इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी? सांगा, ठीक आहे. ability of an atom to attract electron towards itself. Ability of an atom to attract electron towards itself is known as electronegativity. त्याला काय म्हणतो आपण? कळतंय? ability of an atom to attract electron towards itself is known as. एखादा ॲटम किती इझिली इलेक्ट्रॉन स्वतःकडे ओढून घेतो त्याला काय म्हणतो आपण? त्याची. जर इझिली ओढून घेत असेल तर इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी चांगली आहे, आणि जर नसेल घेत तर कमी. समजतंय? अहो कळतंय का? 100%. जाऊ पुढे. हे झालं तुमचं इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी. याला काय म्हणतो आपण? इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी. डेफिनेशन दिली पहिल्यांदा आपण बरोबर. जमेल का लिहायला? का लिहून देऊ? लिहून देऊ. आई तर खा नुसते. बोला. द ability of atom, हा,
टू अट्रॅक्ट इलेक्ट्रॉन towards is known as अच्छा. आता पिरियडिक टेबल मध्ये जाऊयात आपण थोडंसं, चालेल ना? अशा पद्धतीचा काहीतरी आपला पिरियडिक टेबल आहे का? अहो असंच आहे का? म्हणाव सर खाली पण आहे, मला एवढंच काढायचं. आता पहा, काढा, पण त्याचं काय या पॉईंटशी एवढा काही रिलेशन नाही, त्यामुळे ते काढलेलं नाही का? नाही म्हणाल सर काय बी मनमानी चालली तुमची. जसं आपण लेफ्ट टू राईट जातो, आता 10वीला शिकलोय बरं का, आपण पाठ केलं ना आपण पेपर लिहायला. आता सांगा मला मग, ठीक आहे, जसं जसं आपण पिरियडिक टेबल मध्ये लेफ्ट टू राईट जातो, कसं जातो? हे लेफ्ट टू राईट आहे का? राईट टू लेफ्ट आहे काय? हे लेफ्ट टू राईटच आहे. हा म्हणते राईट टू लेफ्ट, हे काय लेफ्ट टू राईट. जसं जसं आपण पिरियडिक टेबल मध्ये लेफ्ट टू राईट जातो, मेटॅलिक कॅरेक्टर काय होत जातं? सगळे अल्कली मेटल इथं आहे, अल्कलाइन अर्थ मेटल इथं आहे, ट्रान्झिशन एलिमेंट ट्रान्झिशन मेटल इथं आहेत. या टेबल मध्ये मेटल्स आहेत, नंतर मग मेटलॉइड आहे, त्यानंतर नॉन मेटल आहे. मग सांगा बरं, इकडं जाताना नॉन मेटल वाढले का मेटल वाढले? नॉन मेटल वाढले ना. मेटल काय झाले? जसं जसं आपण पिरियडिक टेबल मध्ये लेफ्ट टू राईट जातो, नॉन मेटल काय होत जातात? वाढत जातात. नॉन मेटल काय होत जातात? आता याचा संबंध काय सर? याच्याशी संबंध काय? किंवा दुसऱ्या भाषेत कसं म्हणू शकतो? लेफ्ट टू राईट जातानी कुठं? पिरियडिक टेबल मध्ये लेफ्ट टू राईट जातानी काय होतं? मेटॅलिक कॅरेक्टर डिक्रीज होतं. मेटॅलिक कॅरेक्टर काय होतं? मेटॅलिक कॅरेक्टर डिक्रीज होतं. मेटल काय करतात? मेटल टेन्स टू गिव्ह इलेक्ट्रॉन. मेटल म्हणजे मेटलची टेंडन्सी असते की ते पुढच्याला इलेक्ट्रॉन देतात इझिली. ते काय करतात? पुढच्याला इलेक्ट्रॉन देतात. आणि नॉन मेटल काय करतात? पुढच्याकडून इलेक्ट्रॉन इझिली घेतात. जर इलेक्ट्रॉन इझिली घेत असेल तर त्यांची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी काय असणार? चांगली असणार. इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी असणार चांगली किंवा जास्त असणार. कोणाच्या कम्पेअर टू? मेटल्स. पुन्हा एकदा, मेटल्स इलेक्ट्रॉन देतात, नॉन मेटल्स इलेक्ट्रॉन घेतात. लेफ्ट टू राईट जातानी कुठं? पिरियडिक टेबल मध्ये मेटॅलिक कॅरेक्टर डिक्रीज होतं. लेफ्ट टू राईट जातानी मेटॅलिक कॅरेक्टर काय होतं? आणि नॉन मेटल काय होत जातात? आणि आता आपण काय म्हणलो की नॉन मेटल काय करतात? नॉन मेटल इलेक्ट्रॉन घेतात. आणि नॉन मेटल कुठे आहे पिरियडिक टेबल मध्ये? राईटला. कुठे आहेत? मग मला सांगा बरं, जर इकडं नॉन मेटॅलिक कॅरेक्टर वाढते, याचा अर्थ इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी काय होईल? इकडे वाढणार आहे का? इथले बरेचसे काय करणार? इलेक्ट्रॉन इझिली घेतील ना. कोण घेतं? चालू केले का ते? नक्की? ठीक. नॉन मेटल काय करतात? इलेक्ट्रॉन इझिली घेतात. याचा अर्थ काय? त्यांची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी काय आहे? चांगली आहे किंवा जास्त आहे. कोणाचे कम्पेअर टू? म्हणजे काय म्हणू शकतो मी, लेफ्ट टू राईट जाताना इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी काय होते? वाढते. लेफ्ट टू राईट जाताना काय होते? इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी. लेफ्ट टू राईट जाताना काय होते? इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी. पिरियडिक टेबल मध्ये. कळलंय? समजलंय का? नक्की का? आलंय लक्षात? आता पहा, जसं जसं आपण टॉप टू बॉटम जातो, जसं जसं कसं जातो आपण? म्हणजे वरतून खाली जातो असं. टॉप टू बॉटम जात असताना खाली मेटॅलिक कॅरेक्टर वाढतं. काय वाढतं खाली? मेटॅलिक कॅरेक्टर टॉप टू बॉटम जाताना काय होतं? याचा अर्थ इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी काय होणार आहे? डिक्रीज होणार आहे. काय होणार आहे? कारण इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी चांगली कोणाची असती? नॉन मेटलची. आणि खाली जाताना कोण वाढतात? ते मेटल. मग खाली इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी चांगली असेल का? समजले? नक्की समजले? 100%. आता पाम लक्ष द्या, याच्यावरती बऱ्याच गोष्टी डिपेंड आहेत. पुढे मी सारखं सांगणार नाही. लेफ्ट टू राईट कुठे? इन पिरियडिक टेबल. पीटी लिहू का? इन पिरियडिक टेबल. बोला. इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी इंक्रीजेस. टॉप टू
बॉटम इन पिरियोडिक टेबल, हो हो हुशार, टाळ्या वाजवर त्यासाठी. इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी डिक्रीजेस. इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी काय होते? आता सगळ्यांनी टाळ्या वाजवला ना, आता सगळ्यांनी इमानदारीत एक एक चॉकलेट. मला पण ते चौघांच्या साईड वाला वाजवा रे. पार्टी की मीटिंग समझ के फंस गया. आता पॉइंट झालं की खाल्लंच. माहिती नाही कसं लढायला घ्या. नायक नायक नाही पाहिलं का? नायक पाहिलं ना, एक दिन का सीएम. हा त्याच्यातला आहे. हो टॉप टू बॉटम काय होतं? पिरियोडिक टेबल. पिरियोडिक टेबल मध्ये इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी डिक्रीज. आता लक्षात ठेवा. नेक्स्ट फ्लोरीन कोण इज मोस्ट इलेक्ट्रोनेगेटिव्ह ॲटम. फ्लोरीन कसा आहे? मोस्ट इलेक्ट्रोनेगेटिव्ह. अख्ख्या पिरियोडिक टेबल मध्ये सगळ्यात इलेक्ट्रोनेगेटिव्ह कोण? फ्लोरीन नंतर कोण? ऑक्सिजन नंतर कोण? नायट्रोजन. ऑक्सिजन नंतर कोण? समजलंय? आलंय का? समजलंय? नक्की कळालंय? ठीक आहे. आता इथे ह्याच्यात हॅलोजन पण येतात. इथे काय डाऊट ह्याच्यामध्ये? ईशा मॅडम असंच आहे का? 100% बरोबर आहे ना? चुकीचं शिकवतोय? ठीक आहे. आलं लक्षात? हे झालं इलेक्ट्रोनेगेटिव्हिटीच्या केसमध्ये. याच्यात काय डाऊट? व्यवस्थित लिहून घ्यायचं. हे त्यात तर ते. आता पहा नेक्स्ट. आता इंडक्टिव्ह इफेक्ट म्हणजे नक्की काय होतं? खूप सोपं आहे. केवढं सोपं आहे? कुठे एवढं सांगितलंच नाही. काय म्हणतं एवढं सोपं आहे? शिकून आले काय कुठून? पहा आता समजा असा एक मॉलिक्यूल आहे. नाव घ्या बरं याचं. नाव घ्या. हा क्लोरोमिथेन. क्लोरोमिथेन. आता होतं काय या ठिकाणी? पहा तुमचा जो कार्बन आहे, कार्बन हा हायड्रोजनला अटॅच्ड आहे. 3 हायड्रोजनला अटॅच्ड आहे आणि एका क्लोरीनला अटॅच्ड आहे. याच्यात काय डाऊट? एक बॉन्ड म्हणजे किती इलेक्ट्रॉन असतात? एक बॉन्ड म्हणजे किती इलेक्ट्रॉन? 2 इलेक्ट्रॉन असतात. बरोबर. आता इथे जे 2 इलेक्ट्रॉन आहेत, एक कोणाचा आहे? कार्बनचा. आणि एक कोणाचा आहे? दोघांनी शेअर केलाय ना. कार्बन शेअर करतो. बरोबर. तुला एक कमी आहे, मला एक कमी. आपण दोघं काय करू? एकमेकांना शेअर करू. सेम कार्बन ह्या हायड्रोजनला पण म्हणलाय मी एक देतो, तू पण काय कर, तुझा एक दे. इथे सुद्धा एक दे, एक घे, एक दे, एक. आता या दोघांचं म्हणणं काय आहे? किंवा सगळ्याच ॲटमचं, मी पण एक दिलाय इलेक्ट्रॉन आणि तू पण एक दिलाय. मग ती इलेक्ट्रॉन पेअर आपल्या दोघांच्या मध्ये पाहिजे. कुठं पाहिजे? आपल्या दोघांच्या. म्हणजे ही इलेक्ट्रॉन पेअर कुठं हवी? अशी इथं पाहिजे. कुठं पाहिजे? अशी मध्ये पाहिजे. कुठं पाहिजे? अशी. तुझ्याकडे पण नको आणि माझ्याकडे पण नको. म्हणजे आपल्या दोघांमध्ये असू होते. बरोबर. इक्वल शेअरिंग. माझ्यापासून जेवढ्या अंतरावर आहे तेवढंच काय पाहिजे? तुझ्यापासून अंतरावर पाहिजे. बरोबर. असं नाही तुझ्यापेक्षा तुझ्या ती जवळ पाहिजे. ती म्हणजे कोण? इलेक्ट्रॉन पेअर. ठीक आहे. आलं लक्षात? ठीक आहे. कळलंय? परंतु क्लोरीन काय म्हणतो? मी ऐकत नाही. जा मी ऐकणार. असं का म्हणला क्लोरीन? तो इलेक्ट्रोनेगेटिव्ह आहे ना. क्लोरीन कसा आहे? आणि इलेक्ट्रोनेगेटिव्ह स्पेसिस काय करते? इलेक्ट्रॉन पेअरला स्वतःकडे अट्रॅक्ट करते. जय काय करते? इलेक्ट्रोनेगेटिव्ह ॲटम काय करतो? इलेक्ट्रॉन पेअरला स्लाइटली स्वतःकडे ओढतो. मग होतं काय? ही जी इलेक्ट्रॉन पेअर कार्बन आणि क्लोरीनच्या मध्ये आहे ना, ती काय होते? क्लोरीनकडे शिफ्ट होते. पूर्णपणे क्लोरीनवर गेली का? पूर्णपणे क्लोरीनवर गेली का? नाही, फक्त क्लोरीनच्या बाजूला गेली. कुठे गेली? फक्त ती क्लोरीनच्या बाजूला गेली. क्लोरीनच्या बाजूला गेली. याच्यावरती येईल डेल्टा मायनस. डेल्टा म्हणजे छोटासा आणि मायनस चार्ज. का बरं? इलेक्ट्रॉन पेअर स्लाइटली काय झाली? त्याच्याकडे झाली ना. त्याच्याकडे गेल्यावरती काय होईल? स्लाइटली तो निगेटिव्ह. स्लाइटली काय होईल? तो जर हा स्लाइटली निगेटिव्ह झाला तर कार्बन पासून ती लांब गेली. याचा अर्थ कार्बन काय होणार? कसं होणार? तो डेल्टा. डेल्टा म्हणजे स्मॉल आणि पॉझिटिव्ह. समजते? आलंय का? कळतंय? ओके झालं. एवढंच एवढंच आहे. ठीक आहे. मग आता इंडक्टिव्ह इफेक्ट जर मला डिफाईन करायचं तर काय होऊ शकतं? पहा. द ॲबिलिटी टू अट्रॅक्ट
टू अट्रॅक्ट, थांबा, ability to attract or repel the electron pair present in sigma bond is known as काय म्हणतो त्याला आपण, इंडक्टिव्ह इफेक्ट. सर खाली तर फक्त अट्रॅक्ट झालेली आहे, सांगतो पुढे एक्झाम्पल की जिथे इलेक्ट्रॉन पेअर रिपेल होते. समजते काय झालं, क्लोरीन इलेक्ट्रॉन पेअर काय केली, स्लाइटली स्वतःकडे अट्रॅक्ट केली. ओके, आता सिग्मा बॉन्ड म्हणा किंवा सिग्मा इलेक्ट्रॉन्स म्हणा, ठीक आहे. ॲबिलिटी टू अट्रॅक्ट इलेक्ट्रॉन पेअर प्रेझेंट इन सिग्मा बॉन्ड किंवा ॲबिलिटी टू अट्रॅक्ट ऑर रिपेल सिग्मा इलेक्ट्रॉन्स असं म्हटलं तरी चालेल, काही फरक नाही, दोन्ही सारखंच आहे. ठीक आहे, सिग्मा मधले इलेक्ट्रॉन आणि सिग्मा इलेक्ट्रॉन्स तेच झालं. ठीक आहे, आलं लक्षात. दुधाळ्यांचा यश आणि यश दुधाळे एकच आहे. ठीक आहे, कळतंय. आणि त्याचं एक्झाम्पल काय, हे क्लोरोबेन्झेन. क्लोरीनने काय केलं, स्लाइटली इलेक्ट्रॉन पेअर स्वतःकडे ओढली. आणि हे कशामुळे झालं, हे कशामुळे होतं इंडक्टिव्ह इफेक्ट, बोला. दिस हॅपन्स किंवा दिस टेक्स प्लेस कशामुळे, ड्यू टू डिफरन्स इन इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी, इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी म्हणजे कार्बनची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी खूप कमी आहे आणि कार्बनचे कम्पेअर टू क्लोरीनची खूप जास्त आहे, त्याच्यामुळे त्यांनी इलेक्ट्रॉन पेअर ओढली. समजा याची आणि याची सारखी असती तर त्यांनी ओढलं असतं का, नाही. मग गप कुठे ठेवला असतं, त्यांनी मध्ये ठेवला असतं. मग सर हायड्रोजन आणि कार्बनचं काय, लक्षात ठेवा. इंडक्टिव्ह इफेक्ट शिकत असताना असं कन्सिडर केलं जातं की कार्बन आणि हायड्रोजन यांची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी अप्रॉक्स इक्वल आहे, ऑलमोस्ट इक्वल आहे. काय त्यांची, ऑलमोस्ट इक्वल आहे. म्हणजे ह्यांच्या दोघांची जो काही इलेक्ट्रोनेगेटिव्हिटीचा डिफरन्स आहे तो खूप कमी आहे किंवा अप्रॉक्स डायरेक्ट घ्या 0 आहे. किती आहे तो डिफरन्स, किती आहे, 0 आहे. बरोबर, किती आहे डिफरन्स, 0 असल्यामुळे इथं दोघांच्या मध्ये इलेक्ट्रॉन मध्येच असणार, इलेक्ट्रॉन पेअर दोघांच्या मध्येच असणार. परंतु कार्बन आणि क्लोरीनच्या केसमध्ये मात्र काय, इलेक्ट्रोनेगेटिव्हचा डिफरन्स खूप, त्याच्यामुळे इलेक्ट्रॉन कुठे शिफ्ट होतात, क्लोरीनच्या बाजूला, आणि कार्बनवरती येतो डेल्टा प्लस. आणि हा जो इफेक्ट झालाय प्लस मायनस चार्ज जनरेट व्हायचा, त्याला काय म्हणतो आपण, इंडक्टिव्ह इफेक्ट. काय म्हणतो त्याला आपण, समजले, नक्की समजले, 100% कळाले, शपथ घ्या लिहून, तुझ्या मनावर कोणाची पण घे. ठीक आहे, पहा नेक्स्ट, फीचर्स ऑफ इंडक्टिव्ह इफेक्ट. आता ऑलरेडी सांगितलेच सगळे बऱ्यापैकी, एकच सांगितलंय, सगळे नाही सांगितले. पहिला, इट ऑपरेट्स ओनली इन सिग्मा बॉन्ड. इट ऑपरेट्स ओनली इन पाय बॉन्ड मध्ये ऑपरेट होतो का तो, फक्त त्याला इलेक्ट्रॉन कोणते अट्रॅक्ट करू शकतो, तो सिग्मा बॉन्ड मधले. पाय बॉन्ड मधले इलेक्ट्रॉन तो अट्रॅक्ट करू शकत नाही. सर पाय मधले केले तर, समजा पाय बॉन्ड इलेक्ट्रॉनची मुवमेंट झाली, तो वेगळा इफेक्ट आहे, तो आपल्याला याच्यानंतर येणार आहे. ठीक आहे, इंडक्टिव्ह इफेक्ट मध्ये काय होतं, फक्त सिग्मा बॉन्ड मध्ये ऑपरेट होतो. कुठं ऑपरेट होतो, फक्त कुठे ऑपरेट होतो, फक्त. फॉर एक्झाम्पल समजा असा कार्बन आहे, C डबल बॉन्ड OH. आता याच्यामध्ये पहा बरं, आहे का इलेक्ट्रोनेगेटिव्हिटीचा डिफरन्स कार्बन आणि हायड्रोजन मध्ये, आहे, नसतो. कार्बन आणि हायड्रोजन मध्ये इलेक्ट्रोनेगेटिव्हिटीचा डिफरन्स हा कमी असतो. परंतु कार्बन आणि ऑक्सिजन मध्ये मात्र आहे. कार्बन आणि ऑक्सिजन मध्ये 2 बॉन्ड आहेत. किती बॉन्ड आहेत, एक सिग्मा, दुसरा, ही जी इलेक्ट्रॉनची इथे मुवमेंट होते ना टुवर्ड्स ऑक्सिजन, कोणत्या बॉन्ड मधले होते, फक्त सिग्मा. किंवा कोणते इलेक्ट्रॉन अट्रॅक्ट होतात त्याच्याकडे, सिग्मा इलेक्ट्रॉन्स. पाय इलेक्ट्रॉन्स अट्रॅक्ट होत नाही. समजतंय का, अवकळतंय का. नेक्स्ट, सेकंड पॉइंट पहा, इट डिक्रीजेस विथ increasing distance. decreases with increasing distance. म्हणजे काय होतं, फॉर एक्झाम्पल समजा आपल्याकडे असं मॉलिक्यूल आहे, CH3 CH2 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 आणि Cl. ठीक आहे, आता होतंय काय पहा, हा क्लोरीन आणि हा कार्बन यांच्यामध्ये एक सिग्मा बॉन्ड आहे का,
आहे का? 100%. जाऊ का पुढे? आता पहा, आहे सिग्मा बॉन्ड. हा क्लोरीन कसा आहे? इलेक्ट्रोनिगेटिव्ह. कार्बन कसा आहे? ॲज कम्पेअर टू क्लोरीन कार्बनची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी काय आहे? खूप कमी आहे. कार्बनची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी काय आहे? खूप कमी आहे. क्लोरीनची खूप जास्त आहे. क्लोरीनची काय आहे? आता क्लोरीनची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी जास्त आहे तर तो काय करणार? इलेक्ट्रॉन पेअर स्वतःकडे ओढणार. काय करेल? इलेक्ट्रॉन पेअर. त्याच्यावरती काय येईल? या कार्बनवरती काय येईल? काय येईल? डेल्टा प्लस. काय येईल कार्बनवरती? काय येईल कार्बनवरती? आता पहा, या कार्बनवरती आला डेल्टा प्लस, आलाय का? आता हा कार्बन आणि हा शेजारचा कार्बन, ठीक आहे, हा कार्बन हा शेजारचा कार्बन, यांच्यामध्ये पण काय एक इलेक्ट्रॉन पेअर आहे ना अशी मध्ये, पण इथे प्लस चार्ज आलाय. इथे प्लस चार्ज आल्यामुळे याच्या आणि याच्यामध्ये जी इलेक्ट्रॉन पेअर आहे ती पण काय होईल? स्लाइटली याच्याकडे ओढली जाईल. जाईल का? ओढली जाईल. मग याच्यावरती काय होईल? याच्यापेक्षा जास्त डेल्टा पॉझिटिव्ह चार्ज येईल. कळतंय? म्हणजे डेल्टा प्लस प्लस किंवा प्लस डेल्टा प्लस डेल्टा आले. सेम आता पहा बरं, यांच्यामध्ये पण आहे ना? अहो आहे का? नक्की का? कळतंय? ठीक. मग पहा, मग इथे पण काय होईल? इलेक्ट्रॉन पेअर स्लाइटली याच्याकडे ओढल्या जाते. त्याच्याकडे ओढल्या गेल्या, याच्यावरती काय? डेल्टा प्लस डेल्टा प्लस डेल्टा प्लस. आलंय का? समजतंय? याच्याकडे इलेक्ट्रॉन पेअर ओढली गेली, मग याच्यावरती पण काय होईल? डेल्टा प्लस डेल्टा प्लस. असं नाही होत. हा जो इंडक्टिव्ह इफेक्ट असतो तो अप टू 3 कार्बन पर्यंत असतो. कुठपर्यंत असतो? फक्त 4th कार्बन पर्यंत जासपर्यंत तो ऑलमोस्ट 0 होतो. काय होतो? ऑलमोस्ट काय होतो? ठीक आहे, ओके. increases with increasing distance and lies up to 3 carbon. lies na exist and exist up to 3 carbon. खाली लिहू का इथं? and is almost 0 almost at C4 इकडून 4था कार्बन 1 2 3 आणि 4 4था कार्बन पर्यंत येईपर्यंत तो इफेक्ट राहत नाही. तो राहत. समजतंय? अवकळतंय का? 100% नक्की. जाऊ का पुढे? आणि हे सगळं कशामुळे झालं? एकट्या क्लोरीनने इलेक्ट्रॉन पेअर ओढल्यामुळं. समजतंय? अवकळतंय का? जाऊ का पुढे? पॉइंट नंबर 3. इट इज परमनंट इफेक्ट अँड वीक. कसा आहे तो? परमनंट आहे पण कसा आहे तो? वीक इफेक्ट आहे. परमनंट आहे पण तो काय आहे? वीक इफेक्ट आहे. या मॉलिक्यूल मध्ये हा जो इफेक्ट आहे ना इलेक्ट्रॉन पेअर ओढण्याचा, ही जी टेंडन्सी आहे ही परमनंट आहे. म्हणजे थोड्या वेळासाठी बदलेल, परत येईल, परत जाईल, असं होत नाही. कसं आहे? हे फिक्स्ड आहे. परंतु वीक आहे. कसं आहे? हे वीक आहे. का बरं? छोटाच मायनस चार्ज आहे ना. जर इलेक्ट्रॉन कम्प्लिटली ट्रान्सफर झाले तर काय म्हणू शकतो आपण? हा इफेक्ट स्ट्रॉंग आहे. पण कम्प्लीट ट्रान्सफर झालेत का? पार्शियल इलेक्ट्रॉन पेअर फक्त सरकलेत. काय झालेत? फक्त ट्रान्सफर झालेत का? ट्रान्सफर झालेत का? काय झालेत? फक्त इलेक्ट्रॉन पेअर त्याच्याकडे सरकलेत. कम्प्लीट ट्रान्सफर झालेला नाही. त्याच्यामुळे इफेक्ट कसा आहे? परमनंट आहे पण कसा आहे? वीक. जर कम्प्लीट ट्रान्सफर झाला असतं तर काय म्हणलो असतं आपण? इट इज स्ट्रॉंग. पण कसा आहे तो? वीक आहे. काय डाऊट? वीक आहे. कसा आहे तो? वीक. कळलंय का? अवकळतंय का? 100%. काय डाऊट? नक्की? ओके. लिहू का इथं वीक काय? का लिहाल? लिहाल ना? लिहा. वीक बिकॉज. बोला का बरं? इलेक्ट्रॉन्स. बोला. इलेक्ट्रॉन्स डू नॉट मूव कम्प्लिटली. बोला कुठून? फ्रॉम वन ॲटम टू अनदर. एक ॲटमवर इलेक्ट्रॉन कम्प्लिटली दुसऱ्या ॲटमवरती मूव्ह होत नाही. वन ॲटम टू अनदर. कळतंय? अहो कळतंय? नक्की समजतंय? 100% घ्या लिहून.
क्या नेक्स्ट टाइप्स ऑफ इंडक्टिव्ह इफेक्ट. इंडक्टिव्ह इफेक्ट टोटल किती टाइपचे असतात दिशा? अगं किती टाइपचे असतात? 2 टाइपचे असतात. किती टाइपचे असतात? 2 टाइपचे असतात. किती टाइपचे इंडक्टिव्ह इफेक्ट असतात? कोणते कोणते इंडक्टिव्ह इफेक्ट असतात? आता पहा, मी एक सांगणार दुसरा तुम्हाला लगेच येणार. मी एक सांगितलं दुसरा तुम्हाला लगेच येणार. पहिला असतो तुमच्याकडे निगेटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट. पहिला काय असतो? हा, हुशार आहे तुम्ही. हा, कस काय रे? दुसरा काय असेल मग? पॉझिटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट. पहिला काय? निगेटिव्ह. तर दुसरा कोणता? पॉझिटिव्ह. याला म्हणतो आपण मायनस आय इफेक्ट आणि याला म्हणतो आपण प्लस आय इफेक्ट. ओके, काय म्हणतो यालाच आपण? मायनस आय इफेक्ट किंवा प्लस आय इफेक्ट. आता काय असतं पहा, पहिल्यांदा मायनस आय इफेक्ट. म्हणाव सर निगेटिव्ह का आधी पॉझिटिव्ह घ्या ना? निगेटिव्ह तुम्ही ऑलरेडी शिकलाय त्याच्यामुळे सांगतो. ठीक आहे, निगेटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट. आता निगेटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट मध्ये काय होतं? फॉर एक्झाम्पल पहा, असं एक मॉलिक्यूल आहे आपल्याकडे CH3 CH2 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 Cl. आहे का? आवा आहे का? या H ला असं लिहू का? चालेल. ठीक आहे, इथं मी Z लिहितो. काय लिहितो इथं मी? Z लिहितो. एक Z नावाचा ॲटम आहे. काय? एक Z नावाचा ॲटम आहे. आता हा Z नावाचा ॲटम काय करतोय? या बॉन्ड मधले इलेक्ट्रॉन पेअर स्वतःकडे अट्रॅक्ट करतो. काय करतोय? बॉन्ड मधले इलेक्ट्रॉन पेअर स्वतःकडे अट्रॅक्ट करतोय. तो काय करतोय? ह्याच्यातला इलेक्ट्रॉन स्वतःकडे खेचतोय. इलेक्ट्रॉन काय करते? स्वतःकडे. एक प्रकारे तो काय आहे? तो काय करतोय? या कंपाऊंड मधला जो इलेक्ट्रॉन आहे तो काय करतोय? तो विड्रॉ करतोय. काय करतोय? तो इलेक्ट्रॉन विड्रॉ करतोय. म्हणून जो इलेक्ट्रॉन काढून घेतोय तो काय करतोय? इलेक्ट्रॉन हळूहळू स्वतःकडे ओढतोय. याचा अर्थ काय? काढूनच घेतोय ना. जो जर तो इलेक्ट्रॉन काढून घेत असेल तर त्याला म्हणतो आपण इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप. काय म्हणतो त्याला आपण? इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप. काय म्हणतो त्याला आपण? इलेक्ट्रॉन. आणि मग सांगा बरं, जर तो इलेक्ट्रॉन या कंपाऊंड मध्ये टाकत असेल किंवा सोडत असेल तर काय म्हणणार? इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप. काय म्हणणार त्याला आपण? ठीक आहे, समजा इलेक्ट्रॉन काढून घेत असेल तर काय म्हणणार? इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप. ठीक आहे, मग हा जर इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप असेल आणि तो जर कंपाऊंड मधले इलेक्ट्रॉन स्वतःकडे ओढून घेत असेल तर त्या इफेक्टला म्हणतो आपण मायनस आय इफेक्ट. काय म्हणतो त्याला आपण? मायनस आय इफेक्ट. काय म्हणतो त्याला आपण? किंवा निगेटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट. काय म्हणतो त्याला आपण? आता हा जेवढा निगेटिव्ह असेल किंवा हा जेवढा चांगला इलेक्ट्रॉन ओढून घेईल, म्हणजे जेवढी चांगली त्याची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी असेल, जेवढ्या चांगल्या प्रकारे इलेक्ट्रॉन ओढेल याचा अर्थ काय? त्याची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी चांगली. जेवढी चांगली त्याची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी असेल तेवढा मायनस आय इफेक्ट काय असेल? जास्त. जेवढी इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी ह्याची कमी असेल तेवढा मायनस आय इफेक्ट काय असेल? कमी असेल. समजतंय का? कळतंय? हा काय करतोय? इलेक्ट्रॉन स्वतःकडे ओढून घेतोय. काय करतोय? इलेक्ट्रॉन स्वतःकडे. त्याला म्हणतो आपण इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप. इलेक्ट्रॉन स्वतःकडे ओढून घेण्याची ॲबिलिटी त्याला म्हणतो इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी. काय म्हणतो त्याला आपण? जेवढी इलेक्ट्रॉन नेगेटिव्हिटी चांगली, जेवढी इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी चांगली तेवढा मायनस आय इफेक्ट, तेवढा मायनस आय इफेक्ट, तेवढा मायनस आय इफेक्ट. मग मला सांगा बरं, ज्यावेळेस पिरियडिक टेबल मध्ये जातो आपण, लेफ्ट टू राईट इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी काय होते? वाढते. मग इंडक्टिव्ह इफेक्ट काय होईल? समजतंय? कळतंय का? आता पिरियडिक टेबल मध्ये जर आपण गेलो तर पहा, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन आणि फ्लोरीन. मग पहा बरं, कार्बन इकडे आहे ना आणि इलेक्ट्रोनेगेटिव्ह आयटम तिकडे आहेत. म्हणून जसं जसं आपण लेफ्टला जाऊ, सॉरी राईटला जाऊ, इलेक्ट्रोनेगेटिव्ह वाढेल. आणि मग जे सांगितलं सगळ्यात जास्त इलेक्ट्रोनेगेटिव्ह कोण? फ्लोरीन. त्याच्यापेक्षा कमी. म्हणून हे तिघ ज्या वेळेला कार्बनला अटॅच्ड असतील त्यावेळेला काय होणार आहे? ते कार्बनचे इलेक्ट्रॉन स्वतःकडे ओढणार आहे. काय करणार आहे कार्बनचे इलेक्ट्रॉन? ते स्लाइटली. का बरं? त्यांची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी काय कार्बनपेक्षा खूप. कार्बनपेक्षा खूप. कळाले?
जर इलेक्ट्रॉन पेअर ओढून घेत असेल, विड्रॉ करत असेल, त्याला काय म्हणतो आपण? इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप. जर इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप जेवढा जास्त इलेक्ट्रोनेगेटिव्ह तेवढा मायनस आय इफेक्ट जास्त. कळतंय? अहो कळतंय का? नक्की 100% लिहून घ्या. खाली लिहितो मी, तुम्ही पण लिहून घ्या. मोर द इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी किंवा मोरच घ्या. मोर द नेगेटिव्हिटी ऑफ झेड. ओके, हा झेड इथं खाली लिहिलेला पहा. ऑफ झेड मोर इज द मायनस आय इफेक्ट. तेवढा मायनस आय इफेक्ट काय असतो तुमचा? जास्त. तेवढा मायनस आय इफेक्ट काय असतो तुमचा? कळतंय? समजतंय का मॅडम? अप्सर कळतंय का? 100%. या पुढे इंडक्टिव्ह इफेक्ट. इंडक्टिव्ह इफेक्ट, निगेटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट, मायनस आय इफेक्ट. मी कुठं पॉझिटिव्ह शब्दच नाही वापरला. मी कुठं पॉझिटिव्ह शब्द वापरला? तुम्हीच मनाने बनवला. मायनस आय इफेक्ट डिपेंड्स अपॉन इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी. डिपेंड्स अपॉन इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी. इथे इलेक्ट्रोनेगेटिव्ह शब्द येतो, इलेक्ट्रिव्हिटी झाली. नको, थांबा. डिपेंड्स अपॉन इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी. अप टू लिहिले आई, आज काही खरं नाही. डिपेंड्स अपॉन मायनस आय इफेक्ट डिपेंड्स अपॉन इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी. द्या पुढे. सगळ्यात जास्त इलेक्ट्रोनेगेटिव्ह कोण असतं? ओके, फॉर हॅलोजन्स लिहत पहा. फॉर हॅलोजन्स पहिला कोण असतो? फ्लोरीन. फ्लोरीनच्या खाली क्लोरीनच्या नंतर आयोडीन. ठीक आहे. ग्रुप 17 पहा. FClBrI. लक्षात कसं ठेवायचं? फक्त क्लोरीन बरोबर आयोडीन. समजले? फक्त क्लोरीन बरोबर आयोडीन. पिरियोडिक टेबल झालं आपल्याला सगळंच पाठ करायचं. ठीक आहे. आता पहा, आता सांगा बरं, टॉप टू बॉटम काय होतं बरं? इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी डिक्रीज. मग मला सांगा बरं, जर इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी टॉप टू बॉटम डिक्रीज होत असेल, जर टॉप टू बॉटम इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी डिक्रीज होत असेल, मायनस आय इफेक्ट काय होईल? डिक्रीज होणार. काय होणार? तो सुद्धा डिक्रीज. म्हणजे सगळ्यात जास्त मायनस आय इफेक्ट कोण दाखवेल? फ्लोरीन. हा इकडे असा कार्बनला अटॅच आहे. कोणाला अटॅच आहे? असं आपण दाखवूयात. त्याच्यापेक्षा कमी कोणाचा असेल? क्लोरीनपेक्षा कमी आणि ब्रोमीनपेक्षा कमी. काय डाऊट? कळतंय का? ठीक आहे. ठीक आहे. आणि टॉप टू बॉटम काय होतो? याच्यावरनं काय कळलं आपल्याला? पहा, टॉप टू बॉटम लिहिलं का इकडे? टॉप टू बॉटम नाही ना? टॉप टू बॉटम इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी डिक्रीजेस अँड मायनस आय इफेक्ट डिक्रीज. मायनस आय इफेक्ट पण काय होतो? आणि लेफ्ट टू राईट काय होतो? तोच वाढत असतो. लेफ्ट टू राईट काय होत असतो? तो वाढत असतो. काय होत असतो? वाढत असतो. कळतंय का? कळतंय का? 100%. मग फॉर एक्झाम्पल पहा बरं, समजा असं अटॅचमेंट आहे तुमच्याकडे CH3NH2OH आणि F. बोला, सगळ्यात जास्त आय इफेक्ट कोण दाखवेल? मायनस आय इफेक्ट F दाखवेल. नंतर का बरं? ऑक्सिजन आहे ना त्याच्या आधी, आणि त्याच्या कमी सगळ्यात कमी CH. म्हणजे जर CH3 असेल अटॅच, याचा अर्थ काय असणार? मायनस आय इफेक्ट कमी. समजतंय? घ्या लिहून. थांबा, अजून एक. इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी is directly proportional to S character किंवा इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी पर्सेंटेज किंवा percentage of electronegativity. Percentage of is directly proportional to the percentage of S character.
पर्सेंटेज ऑफ एस कॅरेक्टर. काय असतं एस कॅरेक्टर सांगतो. आणि जर इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी डायरेक्टली प्रोपोर्शनल असेल एस कॅरेक्टरला, याचा अर्थ एस कॅरेक्टर कशाला प्रोपोर्शनल असेल? मायनस आय इफेक्टला. का? हे दोघं कशी रिलेशन मध्ये? बरोबर ना. जेवढा हा वाढेल तेवढा हा वाढणार आहे, जेवढा हा कमी होईल तेवढा हा समजतंय? आले म्हणजे डायरेक्टली प्रोपोर्शनल. हे दोघं डायरेक्टली प्रोपोर्शनल, हा याला प्रोपोर्शनल म्हणून तो सुद्धा याला. कळतंय? प्रतीक्षा ताई कळतंय का? नक्की का? व्हॉट इज दिस? आर यू नंदी बैल? ठीक आहे, आले का? आता एस कॅरेक्टर म्हणजे काय? एस कॅरेक्टर दाखवतो. कार्बन नायट्रोजन ट्रिपल बॉन्ड. काय इथं कार्बन नायट्रोजन ट्रिपल बॉन्ड. कार्बन नायट्रोजन डबल बॉन्ड. कार्बन नायट्रोजन सिंगल बॉन्ड. कार्बन नायट्रोजन सिंगल बॉन्ड. किंवा मग इथे NH2 असं असणार ते. ठीक आहे, बाकीच्या तुम्ही म्हणा नाही सर बाकीचं कुठे गेले बॉन्ड? सांगतो थांब. 3 आणि 4 हे 2 आणि 1 3 असं इथं असेल. 4 झाले का? 4 1 झाला, 3 झाला आणि इकडे अटॅच असेल ना कार्बनला 4. समजते? कळतंय का? आता पहा इथे जर तुम्ही व्यवस्थित पाहिलं, हायब्रिडायझेशन सांगा. SP. काय हायब्रिडायझेशन? इथे बोला हायब्रिडायझेशन. आणि इथं आता पहा बरं, इथं एसचं पर्सेंटेज किती आहे? 50%. 50% एस आणि पी आहे ना, म्हणजे काय 50% एस असेल आणि 50% पर्सेंट किती आलं? अहो पर्सेंटेज किती आलं? इथे या बरं. आता सांगा वा इथे किती असेल बरं? 75. किती असेल? कोणाचं 75? याच्यामध्ये एसचं सांगा. याचं 2 आहेत ना, आणि याचं अप्रॉक्स 33च्या आसपास येतं ते. लगेच 25. 33.33%. ठीक आहे. आणि जर याच्यामध्ये पाहिलं 3 पार्ट पीचे आणि 1 पार्ट हे 100 आहेत. 100 पैकी 50 एस आहे, 100 पैकी 50 इथं रे बाळा. इथं जर गेलात 100 पैकी 2 भाग कोणाचे आहेत? पीचे आहेत. 100 पैकी 2 भाग कोणाचे आहेत आणि 1 भाग कोणाचा आहे? म्हणजे 100चे 3 तुकडे करायचे आणि 1 तुकडा एसचा आहे आणि 2 तुकडे कोणाचे आहेत? जर 3 तुकडे केले 100चे तर किती येतात? 33.33 प्लस 33.33 प्लस 33.33. टोटल किती येतात? 100. किती टोटल? 100. त्यातले 2 कोणाचे आहेत? पीचे आणि 1 कोणाचा आहे? एसचा आहे. 1 कोणाचा आहे? कळतंय का? 100%. आता एवढा डान्स करतोय मी. इथं बोला 25 बरोबर. 100चे किती पार्ट करायचे आता? 4. 4 मधले 3 पार्ट आणि 1 पार्ट बरोबर ना. म्हणजे इथे किती? 25% आले ना. 100चे 4 पार्ट म्हणजे 25 25 25 25 बरोबर ना. भाकरी आहे, भाकरीचे 25% राहिला बरोबर. सांगा बरं एस कॅरेक्टर कुठं जास्त आहे? हाच एस कॅरेक्टर कुठं जास्त आहे? कार्बन कार्बन. मग याचं काय असणार? आय इफेक्ट सगळ्यात जास्त. याचा आय इफेक्ट याच्यापेक्षा बरोबर आणि याच्यापेक्षा याचा सगळ्यात कमी. कळतंय? आले. जेवढे एस कॅरेक्टर जास्त तेवढं इंडक्टिव्ह इफेक्ट जास्त, तेवढा इंडक्टिव्ह इफेक्ट. अहो कळतंय का? नक्की का? एनी डाऊट? 100% नक्की का? ठीक आहे चालतंय. इथपर्यंत कळलंय. नेक्स्ट पार्ट. लास्ट शेवट आहे. पहा थांबा, लिहू नका. अगं लिहू नको. प्रेझेन्स ऑफ पॉझिटिव्ह चार्ज ओव्हर ॲटम increases electronegativity. increases
increases electronegativity, okay, and thus increases minus I effect. thus increases, हो नका आवाज काढू, साप आहे तुम्ही माहिती मला, फुसफुस करता. लक्ष द्या. लय नका करू, शेजारच्याला चावसाल चुकून. साप फुसफुस करता येईल. इकडे बा आता कशामुळं असं का होईल. समजा तुमचा असा CH3 आणि साईडला O आणि त्याच्यावरती प्लस चार्ज आहे. काय त्याच्यावरती. आता मला सांगा, जर याच्यावरती प्लस चार्ज आहे, याच्यावरती काय आहे, आणि इथे इलेक्ट्रॉन आहेत, हा प्लस चार्ज काय करेल, ह्याला इलेक्ट्रॉनला स्लाइटली काय करेल, जेवढा न्यूट्रल ॲटम ओढणार त्याच्यापेक्षा पॉझिटिव्ह चार्ज असलेला ॲटम काय करेल, जास्त ओढेल. का, त्याला जास्त गरज आहे, त्याला का त्याच्यावरती प्लस चार्ज आहे ना, त्याला तो काढायचा आहे, किंवा कमी करायचं. काय करायचं त्याला, जर प्लस चार्ज असेल तर काय करेल, जास्त स्ट्रॉंगली ओढणार आहे. म्हणून जेवढा प्लस चार्ज जास्त तेवढी इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी जास्त. जर इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी जास्त याचा अर्थ मायनस आय इफेक्ट. ठीक आहे. मग समजा याचा जास्त असेल कोणापेक्षा, न्यूट्रल ॲटम पेक्षा. कोणापेक्षा CH3O पेक्षा. आणि याचा जास्त असणार आहे कोणापेक्षा, O मायनस पेक्षा. आता याच्यावरती ऑलरेडी मायनस आहे, तो इलेक्ट्रॉनला ओढायला जाईल का, गरज आहे का त्याला, नाहीये, बरोबर. त्याच्यापेक्षा जास्त कोण ओढेल, मग हा प्लस चार्ज. जेवढा पॉझिटिव्ह चार्ज जास्त तेवढे इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी जास्त, आणि तेवढंच काय असणार जास्त तुमचा, कळतंय का. 100% घ्या लिहून. determine which atom will shows, determine which species असं करा, किंवा which compound काही पण लिहा. determine which compound will show more minus I effect. Which compound will show more minus I effect? कोण मायनस आय इफेक्ट जास्त दाखवेल, घ्या स्वतः. आर म्हणजे काय रे, आर म्हणजे काय, आर म्हणजे अल्किल ग्रुप. आर म्हणजे काय, म्हणजे CH3 CH2 काय असेल ते, त्याला काय म्हणतो आपण, अल्किल ग्रुप. जनरल रिप्रेझेंटेशन काय त्याचं, आर आहे. ठीक आहे, शिकवले, असं नका करू. कोणामध्ये आय इफेक्ट जास्त असेल ते दाखवायचं, सांगायचं. कोणामध्ये जास्त, कोणामध्ये कमी, ऑर्डर लावायची. ऑर्डर लावायची, याला जास्त त्याला कमी, पहिल्या दोघांमध्ये, नंतर ह्या तिघांमध्ये, नंतर याच्यामध्ये. जर्मेनियम एलिमेंट आहे. हळू, भांडण नका करू. या पटकन पॉज केला. बोला, जास्त कोणाची इलेक्ट्रोनेगेटिव्ह, सॉरी मायनस आय इफेक्ट, का बरं, कारण की तो वरती आणि जर्मेनियम खाली, सिलिकॉन वरती आणि जर्मेनियम खाली, आणि टॉप टू बॉटम आपल्याला माहिती आहे. मायनस आय इफेक्ट काय होतो, बोला या तिघांमध्ये, NH3 ची जास्त, त्याच्यानंतर आणि सगळ्यात कमी. का बरं, जेवढा पॉझिटिव्ह चार्ज तेवढी टेंडेन्सी
कोणती टेंडन्सी इलेक्ट्रॉनला वाढण्याची इथे बोला बरं ट्रिपल बॉन्ड आणि डबल बॉन्ड मग डबल बॉन्ड आणि त्यानंतर सिंगल बॉन्ड सर आता तुम्ही क्वेश्चन बदलला नाही तेच आहे फक्त इकडचं तिकडे लिहिलं तिकडचं इकडे लिहिलं असं लिहिण्यासाठी आम्ही असं इकडे दिलंय ठीक आहे बोला OH OH याची जास्त त्याची कमी आहे. का बरं कारण की OH OH हा ऑक्सिजन कारण की OH काय वाटतं तुम्हाला कोणाची जास्त आहे इथं सर अल्डिहाइड पेक्षा हम्म? OH ला आहे ना अल्कोहोल काय काय प्रायोरिटी इथं आहे OH हा पण बॉन्डिंग कोणाची आहे कार्बनची आहे आणि इथं बॉन्डिंग कोणाची आहे पहा बरं इथं आहे कार्बनचीच आहे पण इथं ऑक्सिजन पण आहे ना पुढे लगेच ठीक आहे तो काय करेल इझिली हे इलेक्ट्रॉन पेअर स्वतःकडे ओढेल जास्त स्ट्रॉंगली ओढेल ॲज कम्पेअर टू हा ऑक्सिजन ठीक आहे का इथं एस कॅरेक्टर जास्त इथे एस कॅरेक्टर समजतंय का बरं हा कसा आहे हा कार्बन कसा आहे एस कॅरेक्टर कुठे जास्त इथं जास्त इथं किती 33 पॉइंट इथं किती कळतंय का एस कॅरेक्टर जास्त कोणाचं आहे त्याच म्हणून हे काय याचे जास्त याचं कमी लिहून घ्या लिहिलं का लिहिलं नेक्स्ट हेडिंग द्या ऑर्डर ऑफ नेगेटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट एवढा नेगेटिव्ह संपू द्या मग थांबूयात हा हे तर संपू द्या मग ते घेऊ ना बाळा खिडकी लावा आवाज येतोय आणि ते पडदा नीट बंद करा ते रिफ्लेक्शन दिसतं तुम्हाला ऑर्डर ऑफ मायनस आय इफेक्ट इंडक्टिव्ह इफेक्टचं ऑर्डर पाहिजे आपल्याला आता वेगवेगळ्या कंपाऊंडच्या केसमध्ये फॉर एक्झाम्पल जर तुमच्याकडे NF असेल NF3+ याची जास्त असते NF3 ची काय असते जास्त असते कोणापेक्षा NR3+ पेक्षा NR सगळे प्लसच घेणार आहे ओके NR3+ पेक्षा याची जास्त असते S+R पेक्षा बरोबर तुम्ही जर पाहिलं नायट्रोजन हा सुद्धा नायट्रोजन फक्त इथे काय झाले फ्लोरीन सोबत आहे नायट्रोजन इथं कोणासोबत आहे अल्किल ग्रुप सोबत आहे कोणासोबत आहे हा अल्किल ग्रुप सोबत म्हणजे CH3 CH2 CH3 CH3 CH2 CH2 काय 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 समजते आलंय का कळतंय का नक्की का आणि याची जास्त असेल कोणापेक्षा NH3+ पेक्षा कळतंय सगळे प्लस मध्ये पाहिले कळतंय का सगळ्यात जास्त कोणाची NF3 का दोघे पण कसे हायली इलेक्ट्रोनेगेटिव्ह समजतंय नक्की त्याच्यापेक्षा हा ह्याच्यापेक्षा कमी हा आणि ह्याच्यापेक्षा सगळ्यात कमी NH3 सगळ्यात कमी काऊन तो ठीक आहे कळतंय का लक्षात कसं ठेवणार कसं ठेवणार लक्षात पा याला काय म्हणू शकतो आपण ना फॅन से N आणि F ना फॅन से ना रेल से ना फॅन से ना रेल से इथं बोला बरं काय SR काय येऊ शकतं बरं हा पर सुसाइड से ओके सुसाइड से ओके S फॉर सुसाइड याचा काही संबंध नाही घ्यायचा नाही आणि इथं परत N आलंय ना हार्ट अटॅक जस्ट तुमच्या लक्षात राहावं मरणारच नाही कशाने मरणार नाही फॅनने नाही रेल खाली जाऊन नाही रेल म्हणजे रेल्वे खाली जाऊन सुसाइड से तरी पण नाही ना हार्ट अटॅक से अमर आहे आपण नाही कळले समजले लक्षात राहण्यासाठी छोटीशी एक ट्रिक दिलेली कळतंय का ही झाली ऑर्डर ऑफ मायनस आय इफेक्ट ही पहिली ऑर्डर अजून आपल्याकडे दुसरी एक ऑर्डर आहे ओके ठीक आहे पहा कोणती ज्यावेळेस आपल्याकडे नायट्रोजन आणि ऑक्सिजन हे ग्रुप असतील ओके
त्यावेळेस NO2 ग्रेटर, ओके, NO2 ला काय म्हणू शकतो आपण, NO2 ग्रेटर दॅन SO3H, ओके, SO3H इज ग्रेटर दॅन कार्बन ट्रिपल बॉन्ड नायट्रोजन, दॅट इज नायट्राइल इज ग्रेटर दॅन नायट्राइल अल्डिहाइड कीटोन, ओके, नायट्राइल ग्रेटर दॅन अल्डिहाइड ग्रेटर दॅन कीटोन, ठीक आहे, आणि कीटोन इज ग्रेटर दॅन ऍसिड, ओके, कार्बोक्सिलिक ऍसिड. इथंच लिहू का, पुढंच छोटंच राहिलं, कार्बोक्सिलिक ऍसिड, ठीक आहे. म्हणजे समजा एकाच कंपाऊंड मध्ये दोन ग्रुप असतील, NO2 पण आहे आणि CN पण आहे, मग मायनस आय इफेक्टची डायरेक्शन कोणाच्या बाजूने असणार, NO2 च्या बाजूने. का बरं, त्याच्यापेक्षा जास्त कोण आहे, मायनस आय इफेक्ट कोण दाखवतं, NO2 दाखवतं. कळतंय, कळतंय का, ठीक आहे, समजतंय, समजले 100%, ठीक आहे. घ्या लिहून, ही झाली ऑर्डर तुमची. बोला, काही गरज नाही, लक्षात राहील ना, अल्डिहाइड कीटोन कार्बोक्सिलिक ऍसिड हे तर राहिले, पहिले 3 फक्त ठेवा. ठीक आहे, पहा असं ठेवू शकतो, ना सोते, ओके, ना सोते हुए, ओके, ना सोते हुए, नाक पर एसिड गिरा, ऍसिड गिरा. आता तुम्हाला बनवायचं, मग घ्या बनवून, घ्या पाडून. अजून एक ऑर्डर आहे तुमच्याकडे, अमाइड ग्रेटर दॅन ईस्टर, ग्रेटर दॅन ईस्टरच आहे, ओके, थांबा चुकलं, अमाइड, हॅलोजन, ईस्टर, सॉरी इथर आणि अल्कोहोल. क्या झाले, बरोबर. काय डाऊट इथपर्यंत, नक्की नाही, ठीक आहे. आता ओळखायचं कसं, हा प्रश्न आहे आपल्या पुढे, ठीक आहे. जसं की त्यांनी कंपाऊंड दिला आपल्याला CH3NO2, ठीक आहे, त्यानंतर त्यांनी कंपाऊंड दिला आपल्याला CH3CN, ठीक आहे, आणि त्यांनी अजून एक कंपाऊंड दिला आपल्याला CH3C डबल बॉन्ड O आणि H. त्यांनी सांगितलं की ओळखा कोणाचा मायनस आय इफेक्ट जास्त आहे. आता आपल्याकडे ही ऑर्डर आहे, या ऑर्डरवर ना आपल्याला माहिती आहे काय, NO2 चा जास्त असतो कोणापेक्षा, CN पेक्षा, आणि CN चा जास्त असतो कोणापेक्षा, कार्बोक्सिलिक आहे तो, अल्डिहाइड आहे, कोणापेक्षा, अल्डिहाइड. समजतंय, अशा पद्धतीने तुम्हाला ती सिरीज ह्या वापरायच्या आहेत. कळतंय, समजतंय का, नक्की समजतंय, 100% चालते. इथं मायनस आय इफेक्ट तुमचा संपलेला आहे. ठीक आहे, हा झाला तुमचा सगळा मायनस आय इफेक्ट. काय झाला, प्लस आय इफेक्ट आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. ठीक आहे, चल.